नमस्कार मित्रांनो, टुडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा केला असेल किंवा BSc फिजिक्स आणि केमिस्ट्री पूर्ण केले असेल आणि भारतीय रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच RRBने RRB JEE रिक्रुटमेंट 2026ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत ज्युनियर इंजिनियर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट या पदांसाठी एकूण 4098 जागा भरल्या जाणार आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम RRB JEE रिक्रुटमेंटबद्दल थोडंसं जाणून घेऊया. RRB ही भारतीय रेल्वेमधील विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरती करणारी अधिकृत संस्था आहे. दरवर्षी लाखो उमेदवार या भरतीची वाट पाहत असतात, कारण भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करणे म्हणजेच चांगला पगार, नोकरीची सुरक्षितता, सरकारी सुविधा आणि उत्तम करिअर ग्रोथ. यावर्षी तब्बल 4098 पदांसाठी भरती होत असल्यामुळे ही संधी अजिबात गमावू नका. आता या भरतीतील पदांचा तपशील पाहूया. या भरतीमध्ये खालील पदांसाठी अर्ज मागवण्यात आले: ज्युनियर इंजिनियर JEE, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट. या सर्व पदांसाठी मिळून एकूण 4098 जागा उपलब्ध आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील विविध रेल्वे झोनमध्ये नियुक्ती दिली जाईल. आता पात्रतेबद्दल बोलूया. ज्युनियर इंजिनियर पदासाठी संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, IT, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि इतर संबंधित शाखांचा समावेश आहे. डेपो मटेरियल सुपरिटेंडंट पदासाठी कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा चालेल. तर केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट पदासाठी फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांसह BSc आणि किमान 45% गुण आवश्यक आहेत. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदाची पात्रता अधिकृत जाहिरातीतून एकदा नक्की तपासा. आता वयोमर्यादा पाहूया. 1 जानेवारी 2027 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 33 वर्ष असावे. SC आणि ST उमेदवारांना 5 वर्षाची तर OBC उमेदवारांना 3 वर्षाची वयोमर्यादा सवलत मिळणार आहे. इतर आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार सवलती लागू राहतील. आता अर्ज शुल्काबद्दल माहिती पाहूया. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे 500 रुपये आहे. तर SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क फक्त 250 रुपये. अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि अर्जाची प्रिंट सुरक्षित ठेवा. आता निवड प्रक्रिया समजून घेऊया. या भरतीसाठी निवड 2 टप्प्यांच्या CBT परीक्षेद्वारे केली जाईल. CBT स्टेज 1 आणि CBT स्टेज 2. यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन होईल. या सर्व टप्प्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम मेरिट लिस्ट तयार केली जाईल. म्हणून जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करत असाल तर आत्तापासूनच CBT परीक्षेची तयारी सुरू करा. आता महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवूया. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबर 2026 रात्री 12 वाजेपर्यंत आहे. परीक्षेची तारीख सध्या जाहीर करण्यात आलेली नाही. माझा सल्ला असा आहे की अर्ज सुरू होताच शक्य तितक्या लवकर अर्ज पूर्ण करा. मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करण्याचं स्वप्न अनेक इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचं असतं. येथे तुम्हाला आकर्षक वेतन, महागाई भत्ता, रेल्वे सुविधा, प्रमोशनच्या संधी आणि स्थिर सरकारी करिअर मिळतं. याशिवाय 4098 मोठ्या प्रमाणावर जागा, देशभरात पोस्टिंग आणि प्रतिष्ठित सरकारी विभागात काम करण्याची संधी ही या भरतीची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. जर तुम्ही पात्र असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. तर मित्रांनो, आज आपण RRB JEE रिक्रुटमेंट 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली. आपण पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घेतल्या. एकूण 4098 पदांसाठी भरती होत असून ऑनलाईन अर्ज हे 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2026 आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या शाखेतून इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केले आहे आणि RRB JEE 2026साठी अर्ज करणार आहात का? व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रेल्वे आणि सरकारी आणि इंजिनिअरिंग भरतीच्या विश्वासार्ह अपडेटसाठी हायरिंग टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.